मित्रांनो, आई गोठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा बाहेर यशबरोबर गेलेले असतात. परंतु घरात कुणाला अजून याबद्दल माहीत नसतं. म्हणूनच आता कांचन म्हणत असते की अहो कुठे गेला होतात तुम्ही. मग आता अनिरुद्ध देखील सारखा सारखा विचारतो, पण आप्पा आता अजिबात त्याला उत्तर देत नाही. कांचन म्हणते, अहो मी काय विचारते, कुठे गेला होतात तुम्ही. आप्पा म्हणतात, अगं कुठे जाणार, मी यशबरोबर जरा बाहेर गेलो होतो. तू काय एवढी काळजी करतेस, आलो ना मी पुन्हा. मग आता कांचन म्हणते, तसं नाही हो, कोर्टामध्ये केस सुरू झाल्यापासून ना मला तुम्ही बाहेर कुठे गेले ना जरा धडकीच भरते. मला अशी चैनच पडत नाही. मला असं वाटतं तुम्ही नेहमी माझ्या डोळ्यासमोर हवे आहात. आप्पा म्हणतात, अगं मी कुठेच जात नाही, तुला माहीत आहे ना. कांचन म्हणते, हे सगळं कधी संपणार आहे काय माहीत. तेथे आता संजना येते आणि म्हणते, हे सुरू तर अगोदर तुम्हीच केलंय ना. कारण आप्पांनी जर ठरवलं तर या केसचा बरोबर शेवट होऊ शकतो. काम फक्त आप्पाच करू शकतात. आप्पांनी एकदा केस मागे घेतली ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील, असं आता संजना म्हणते. त्यावेळी आता आप्पा म्हणतात, कांचन चल आपण आता जायचं का रूममध्ये जरा आराम करायला. कांचन म्हणते, हो चला आराम करायला. कारण यांची तोंड पाहिली ना माझा बीपीच वाढतो. म्हणून ती जाणार असते. तेव्हा संजना म्हणते, ते बीपी कमी करण्याचं कामसुद्धा तुमच्याच हातात आहे आई. कारण यापुढे तुम्हाला आता आमची तोंडही बघावीच लागणार आणि तुमचा बीपी वाढतच जाणार. कारण तुम्ही इथे राहायला आलात ना. ती अरुंधती तुम्हाला जे काही सांगते ते तुम्ही ऐकता आणि लगेच त्याप्रमाणे करता. त्या अरुंधतीच्या तालावर जरा नाचणं न थांबा आता. कारण ती अरुंधती फक्त तुमचा वापर करून घेतीये. ती फक्त मला त्रास देण्याच्या उद्देशाने हे सगळं करतीये. तेव्हा कांचन म्हणते, संजना जरा गप्प बस. अगं बदला वगैरे शब्द असं अरुंधती कधी वापरतच नाही. मग आता संजना म्हणते, हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे. कारण ती न बोलून शहाणी होते. अहो तुम्हाला तर काही कळतच नाही, सुलेखाताईंच्या खांद्यावर बंदूक तर माझ्यावर निशाणा साधतीये. असं म्हणून आता काल कोर्टात जे काही घडलं त्याबद्दल संजना बोलू लागते. कारण जे काही घडतंय ना ते फक्त अरुंधतीमुळे घडतंय. मग आता कांचन म्हणते, जरा तू इकडे तिकडे बाजूला बघत जा. कारण जे काही घडतंय ना ते फक्त तुझ्यामुळे घडतंय. सर्व काही करून सवरून तू त्या अरुंधतीलाच नावं ठेवत जा, निर्लज्ज कुठली. असं म्हणून कांचन आता संजनाची कानउघडणीच करते. तेव्हा संजनाला आता खूप राग येतो. तर अनिरुद्ध कांचनकडे पाहतच राहतो. तेव्हा आता रागातच संजना म्हणते, पाहिलं का अनिरुद्ध, मला निर्लज्ज म्हणतायत. मग कांचन म्हणते, आहेस तू निर्लज्ज, आमचं घर तोडायला तू निघालीस का. नाही एक दिवस रस्त्यावर आली ना तू बघतच राहा. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, अगं आई कशाला शिव्याशाप देतेस. ती अरुंधती नुसतं खूळ तुझ्या डोक्यात भरवते आणि तू तसंच बोलत राहते. अरुंधती नसती ना मग बघ आपण कसं गुण्यागोविंदाने राहिलो असतो. तेव्हा अनिरुद्ध देखील म्हणतो, अरुंधती आपलं घर तोडायलाच निघाली आहे. मग आता अरुंधतीबद्दल एक शब्द देखील तू बोलू नकोस अनिरुद्ध, असं आप्पा त्याला खडसावून सांगतात. अरे आपण या घरामध्ये सगळेजण गुण्यागोविंदाने आनंदाने एकत्र राहत होतो. पण तुम्हा दोघांना अचानक वेगळं काहीतरी सुचलं आणि तुम्ही दोघांनी मिळून हे घर तोडलत. या घरामध्ये 2 गट पडले आहे आणि या सगळ्याला जबाबदार तुझी ही. असं म्हणून आप्पा आता लगेच संजनाकडे बोट करतात. संजना आता विचारते, काय ही काय. अहो बोला ना, सगळा दोष तुम्हाला फक्त मलाच द्यायचा आहे का. तेव्हा आप्पा म्हणतात, हे बघ संजना, मला तुमच्याबरोबर दोघांबरोबर सुद्धा बोलायची इच्छा नाही आहे. त्यामुळे जे काही बोलायचं ना ते फक्त आपण कोर्टातच बोलूयात. आता आप्पा हे तेथून चाललेले असतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, शांतपणे बसून आपण चर्चा करूयात ना आप्पा प्लीज. कशाला जायचं आहे त्या कोर्टामध्ये. अहो आप्पा आपण न भांडता काहीतरी सोल्युशन काढूयात ना. त्यावेळी आता गळ्यापर्यंत आलंय म्हटल्यावर शांतपणे बसून चर्चा करायची आहे का तुला. असं म्हणून आप्पा आता लगेच त्याला शांत करतात. मग आता अनिरुद्ध म्हणतो, आप्पा तुम्ही मला नेहमी शांत करण्याचा प्रयत्न करता, पण अहो या कोर्ट कचेरीमध्ये पडण्याची गरज नाही आपल्याला. कारण यामुळे तुम्ही तरी खुश आहात का. सगळं काही सामंजस्याने सोडवूयात ना आप्पा. मग आता यश तेथे आप्पांना चहा घेऊन येतो आणि विचारतो, सामंजस्याने म्हणजे कसं. तुम्ही म्हणाल तेव्हा मी फक्त मान डोलवायची असंच ना.
तुम्ही म्हणाल तसं आम्ही फक्त करायचं, बरोबर ना? मग आता अनिरुद्ध म्हणतो तसं नाहीये यश, तू आप्पांच्या डोक्यात काही पण उगीच भरवू नकोस. मग आता यश म्हणतो का हे आपण चर्चेला आता बसूयाच अगदी शांतपणे, पण चर्चेच्या अगोदर आमचा मुद्दा तुम्ही ऐकून घ्या. हे घर असंच राहणार, मग आपण शांतपणे चर्चा करू. आहे तुम्हाला मान्य? तेव्हा संजना म्हणते काय? आम्ही माघार घ्यायची हे शक्यच नाही कधी. समजलं तुला यश? तेव्हा यश म्हणतो माघार घेणं का शक्य नाही? आप्पांनी ही केस मागे घ्यावी असं तुम्हाला वाटतं ना? मग तुम्ही फक्त आप्पांचाच विचार करा. त्यांना काय वाटतं ते करा. त्यांचा किती जीव आहे या वास्तूमध्ये. तुम्ही थोडं सामंजस्य दाखवा आणि घ्या माघार. तेव्हा आता का बोलतीच बंद झाली असं म्हणून यश हा दोघांनाही खडसावतो. त्याचवेळी आप्पांच्या सह्या घेताना तुम्हाला काहीच वाटलं नाही, पण त्यांना बरं वाटावं म्हणून एक निर्णय त्यांच्या आवडीचा घ्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही दोघेही किती स्वार्थी आहात ना ते बघा अगोदर. त्यावेळी आता संजना म्हणते एक मिनिट, आम्ही चर्चा करून प्रश्न सोडवायचं म्हणतोय आणि तुझं काय रे हे भलतंच सुरू आहे? तू आणि तुझी आई इतरांवर फक्त आरोप करू शकता, बाकी तुम्हाला काही येत नाही. अरे तुझी मजल या कोर्टापुरती या घरापुरती मर्यादित आहे आणि कोर्टामध्ये तर तुझी आई माझ्यावर चिखलफेक करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. नाव फक्त सुलेखाताईंचं असतं आणि कोर्टामध्ये तर हे अरुंधतीलाच कोर्टामध्ये बोलायचं असतं, पण ती बोलू शकत नाही ना म्हणून. तेव्हा यश म्हणतो काल कोर्टामध्ये सुलेखाताई जे काही बोलल्या ना त्याचं अक्षराने अक्षर खरं आहे. त्यामुळे माझ्या आईला तू तर नावं ठेवूच नकोस ग. आणि चर्चा वगैरे करण्याचा खोटेपणा सुद्धा प्लीज तुम्ही बंदच करा आता. तेव्हा संजना म्हणते ठीक आहे, आता तू नाही म्हणतोस ना, पण पुढे जाऊन तुला रिग्रेट होणारच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, एक दिवस आमचा असणार आहे असं ती आता यशला जणू चॅलेंजच करते. तेव्हा कोर्टात रडत बसायचं नाही हा प्लीज असं म्हणून ती त्याच्यावर हसते. मग यश म्हणतो तुम्हीच आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही रडणाऱ्यातले नाही आहोत. त्यामुळे तुला जे काही करायचं आहे ना ते तू अगदी बिनधास्तपणे करू शकतेस. अगं आमची आई ना या सगळ्याला पुरून उरेन. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तू आता तुझ्या आईच्या इन्फ्लुएन्स खाली चुकीचं वागतोय आणि तू तर तिच्यासारखाच बोलायला लागलाय आणि ते काही बरोबर नाही हा. मग आता यश म्हणतो बाबा आई नेहमी सत्याच्या बाजूने बोलते आणि तुम्हाला सांगू का आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला मला अजिबात लाज वाटत नाही. उलट मला जर असं कुणी म्हणालं की तू तुझ्या आईसारखाच आहेस तर मला त्याचा निश्चितच अभिमान वाटतो. अहो माझं जाऊ द्यात, परंतु तुम्ही कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन कसे वागताय हे जरा बघाच. जे काही घडणार आहे त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल की लाज वाटेल ना, त्याचा जरा एकदा विचारच करा. कारण या गुन्ह्यासाठी तुम्हाला तुरुंगात सुद्धा जावं लागू शकतं. मग आता संजना म्हणते अरे मग बरं आहे ना, ते मी तुरुंगात गेल्यानंतर तुला, तुझ्या आईला, तुझ्या आजीला आणि आजोबांना बरंच वाटेल ना. तुम्ही तर कॉलनीत पेढे वाटत बसाल, बरोबर ना? मग आता यश म्हणतो नाही संजना नाही, हे सगळेजण केस लढतायत ना ते त्यांच्या हक्काच्या घरासाठी, तुम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी नाहीच. कारण आमचा या सगळ्यांचा घरात आणि या वास्तूत जीव आहे आणि मुख्य म्हणजे ही कोर्ट केस आहे ना ते फक्त हे घर मिळवण्यासाठी, तुम्हाला धडा शिकवण्यासाठी नाहीच आहे. तेव्हा संजना आता कॉन्फिडन्सने सांगते हा बंगला वाचणार नाहीये यश, तुम्ही उगच तुमच्या डोक्याचा ताप वाढवून घेताय, कारण ही केस तर आम्हीच जिंकणार. तेव्हा यश म्हणतो असं भ्रमात राहू नकोस संजना, कारण विजय नेहमी सत्याचाच होतो. ही केस आम्हीच जिंकणार आहोत आणि अनफॉर्च्युनेटली तुला आणि बाबांना तुरुंगात जावं लागणार आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आमची काळजी तर तू करूच नकोस रे, आम्ही तुरुंगात गेलो ना तरी तुमच्याकडे मदत मागायला येणारच नाही. ते आमचं काय करायचं ना ते मी आमचं बघून घेतो. मग आता असं अनिरुद्धने म्हटल्यावर यश म्हणतो तुमचं काय करायचं ना ते तुम्हीच बघून घ्यायचं आहे, कारण आम्ही अजिबात तुमच्या मदतीला येणार नाही. तर दुसरीकडे नितीन आणि अनिश हे दोघेही आता यशकडे आलेले असतात. तेव्हा आता तुला काय वाटतं, अभि ऐकेल का असं नितीन विचारतो. तेव्हा यश म्हणतो की हो, मी तर त्याला भरपूर समजवण्याचा प्रयत्न केलाय, बघू आता पुढे काय होतंय. तेव्हा यश विचारतो काय रे अनिश, तू सुद्धा ईशाला भेटून येणार होता ना? मग आता अनिश म्हणतो हो, मी तिला भेटायला बोलवलं आणि ती आली सुद्धा.
यश म्हणतो, काय आली ती? मला वाटलं ती भेटायला सुद्धा येणार नाही की काय तुला आता. तेव्हा अनिश म्हणतो, मलाही तसंच वाटलं होतं, पण ईशाना अनप्रेडिक्टेबल आहे. ती केव्हा कशी काय वागेल ना कळणारच नाही. नितीन विचारतो, तू तिच्याबरोबर बोललास का? मग अनिश म्हणतो, हो मी बोललो तिच्याबरोबर आणि तिला थोडं घाबरवलं सुद्धा. आणि मला असं वाटतंय की मी त्यामध्ये पूर्णपणे सक्सेसफुल सुद्धा झालोय. आता बघूयात आपण, जर ती खरंच घाबरली असेल ना तर ती अभिला नक्कीच कन्व्हिन्स करेल. तेव्हा यश म्हणतो, फिंगर क्रॉस्ड. मग आता नितीन म्हणतो, हो अभिने आणि ईशाने जर कोर्टामध्ये अनिरुद्ध संजना विरोधात साक्ष दिली तर खरंच या केसला एक वेगळंच वळण लागेल. फक्त अभिने आपल्या बाजूने साक्ष द्यायला हवी, असं आता पुढे यश म्हणतो. दुसरीकडे अनघा आता देवघराजवळ बसलेली असते, तर आता अभि तितक्यात तेथे येतो. मग आता अनिरुद्ध आणि संजना देखील हॉलमध्ये असतात. तेव्हा अभि बाहेरून आल्याबरोबरच अनिरुद्ध विचारतो, काय रे अभि, तू कुठे गेला होतास? तेव्हा अभि म्हणतो, नाही कुठे नाही. तेव्हा अभि म्हणतो, काही नाही, मी ते जरा जॉबचं बघायला गेलो होतो. तेव्हा अनघा आता अभिकडे पाहतच राहते. तेव्हा संजना म्हणते, अरे जॉब वगैरेची तुला काय गरज आहे? नवीन फ्लॅट मिळाल्यानंतर तुला प्रॅक्टिस सुरू करायची आहे ना पुन्हा, मग जॉब वगैरे का करतोस आता? अभि आता अनघाकडे पाहतो. मग आता अनघा पटकन आपली नजर वळवते. संजना म्हणते, कुणाकडे बघायची गरज नाहीये अभि, कारण कुणीही आपलं काही करू शकणार नाही. ह्या सगळ्या पोकळ धमक्या आहेत. अरे कोणीही सोडून तुला कुठेही जाणार नाही, सगळे इथेच राहणार आहेत. एकदा टॉवर झाला, तुला फ्लॅट मिळाला तर सगळे मुळ्यासारखे चिकटायला येतील मग तुला. तेव्हा अनघा खूपच रागात संजनाकडे पाहू लागते. ती अभि लगेच आता अनिरुद्धकडे जातो आणि त्याला विचारतो की बाबा, आपण बिल्डरला सांगायचं का आपल्याला टॉवर नको आहे म्हणून? आता हे ऐकल्यानंतर संजनाला प्रचंड धक्का बसतो, तर अनघाला खूपच आनंद होतो. पुढे अभि आता म्हणतो की आपण आप्पांना सुद्धा केस मागे घेण्याची रिक्वेस्ट करायची का? संजना म्हणते, काय हे डोक्यात आलंच कुठून रे तुझ्या? मग आता तो म्हणतो, मी खूप दिवस झाले या गोष्टीचा विचार करतोय. तेव्हा संजना आता त्याला विचारते, काय विचार? आणि तू? अरे त्यासाठी आम्ही आहोतच ना. अरे आम्ही हे सगळं विचार करूनच केलंय. आता अभि पुढे अनिरुद्धला म्हणू लागतो, बाबा आम्ही हे सगळं विचार करूनच केलंय, कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन केलंच नाहीये. तेव्हा संजना आता खूपच जोरात ओरडते आणि म्हणते, एक मिनिट, कुणाच्या इन्फ्लुएन्स अंडर म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? नक्की कोण आहे ते सांग बरं. असं म्हणून ती अनिरुद्धला विचारते, तुलाही असंच वाटत असेल ना तर मला आताच सांग हा. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, संजना अगं मी तुला काही म्हणतोय का कधी? जरा मला फक्त अभिचं बोलणं ऐकू दे ना. त्यावेळी आता अभि पुढे म्हणू लागतो, बाबा आपण कुणाची हाई घ्यायला नको. अहो आपण जर 2 पावलं मागे आलो ना तर आप्पा सुद्धा लगेच पुढे येतील, कारण आपण जर 2 पावलं मागे गेलो तर आप्पा नक्कीच केस मागे घेतील. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, अभि इतके दिवस तुलाच नवीन फ्लॅट स्वतंत्र घर हवं होतं ना, मग आता नाही का म्हणतोय? त्यावेळी अभि म्हणतो, कारण मला आता काही नको आहे. बाबा मला असं वाटतं की हे घर काही वाईट नाहीये, कारण आजी आप्पांचा जीव या घरामध्ये अडकला आहे. आणि यश म्हणतो, तसं आपण एक फ्लोअर आता वाढवून घेऊयात ना, थोडीशी डागडुजी केली तर आपला बंगला अगदी परफेक्ट होईल. त्यावेळी संजना म्हणते, मग तुझ्या क्लिनिकचं काय? तुला इंडिपेंडंट प्रॅक्टिस करायची होती, मग त्याचं काय? तेव्हा अभि म्हणतो, ती इथे सुद्धा करता येईल ना, त्यासाठी टॉवरच कशाला हवाय? आणि तसंही मी जॉब करण्याचा विचार करतोय. मला असं वाटतं आपला समृद्धी बंगला आहे ना तसाच राहू द्यावा, त्याला उगीच हात कशाला लावायचा ना. मग आता अभिचं हे बोलणं ऐकून अनघा मनोमन खूपच खुश होऊन जाते. तेव्हा संजना म्हणते, काय रे हे सगळं तुला कोणी डोक्यात भरवलंय? अरे सगळी नॉनसेन्स बडबड सुरू आहे तुझी, तेव्हा विचारतीये मी तुला. तेव्हा माझ्या मनात कुणी काही भरवलं नाहीये असं अभि म्हणतो. मला तर असं वाटतं कोर्ट केसमध्ये उगीच आपण टाईम वेस्ट करतोय, आपल्या हातात तर काहीच राहणार नाही. मग आता संजना म्हणते, मी तुला काहीच करणार नाही, तू घाबरू नकोस. तुला केस हरण्याची भीती वाटतेय का अभि, की तुला हा बंगला आहे तसाच हवाय? तेव्हा ॲक्च्युली मी दोन्ही गोष्टींचा विचार करायला लागलोय असं आता अभि म्हणतो. मग संजना म्हणते, हो ठीक आहे, तू विचार करायला लागला आहेस ना आजकाल. तेव्हा आता अभि हा अनिरुद्धला म्हणतो, बाबा तुम्ही सांगा ना त्या बिल्डरला, आम्हाला इथे टॉवर नको आहे, आम्हाला हा बंगला तुम्हाला द्यायचाच नाहीये. मग आता संजना रागातच विचारते, हा खेळ वाटतोय का तुम्हाला? आणि बिल्डर आपल्या तालावर का नाचेल? त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, हे बघ अभि, अरे असं नाही करता येणार, कारण आपण त्या बिल्डरला कमिट केलं आहे, आपल्याला आता त्याला नाही म्हणता येणार नाही. अभि म्हणतो, ही फक्त वरवरची कमिट आहे,
त्याने सुद्धा अजून आपल्याला काही दिलं नाहीये आणि आपण सुद्धा त्याच्याकडून काही घेतलेलं नाहीये. मग नाही म्हणायला प्रॉब्लेम तरी काय आहे त्याला. त्यावेळी आता संजना म्हणते सिरियसली. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आपल्याला असं करता येणार नाही. जर आपण असं केलं तर आपल्या शब्दाला कुणीही मान देणार नाही. अजून काही वर्षांनी आपल्याला जर कुणाला ह्या बिल्डरला बंगला द्यायचा असेल ना, तर या बंगल्याकडे कुणी फिरकणार सुद्धा नाही. हे बघ अभि, जास्त विचार करू नकोस, तू दमला आहेस ना, तू जा आणि आराम कर जरा. ते आता तिथून जायला निघतो आणि खूप वेळ अनघाकडे पाहत असतो. तेव्हा अनघा किचनमध्ये जाते. मग आता लक्ष ठेव तुझ्या मुलांकडे, त्यांना अजिबात मॅच्युरिटी नाहीये, असं संजना आता रागातच अनिरुद्धला म्हणते. अरे मला असं वाटतंय अभिचे ना कोणीतरी कान भरले आहे, हे काम अरुंधतीचंच असणार आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ती का करेल ग हे? मग आता तू तिची बाजू का घेतोस रे सारखी सारखी? मला तर 100% खात्री आहे तिनेच हे कान भरले असतील त्याचे. पुढे आता संजना रागातच म्हणत असते जोपर्यंत अरुंधती आहे ना तोपर्यंत आपलं काही खरं नाही. तिचं ना आता काहीतरी करावं लागणारच आहे. अभिचं जे काही माइंड चेंज झालं आहे ना ते फक्त तिच्यामुळेच झालं आहे. तेव्हा अनिरुद्ध आता तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर आता आप्पांचे मित्र आप्पांना घरी भेटायला आलेले असतात. मग आता आप्पा त्या दोघांनाही पाणी देतात. तेव्हा आता तू कसा आहेस, तुझी खूप काळजी वाटते रे, असं आप्पांना ते मित्र म्हणत असतात. त्यावेळी आप्पा म्हणतात काळजी करू नका, मी अगदी ठणठणीत बरा आहे. त्यावेळी आता ते मित्र म्हणू लागतात कसं आहे ना विनायका, त्या अनिरुद्धला आणि संजनाला अजिबात सोडायचं नाही. अरे लाजा वाटायला पाहिजेत त्यांना की बापाला फसवून ते काय काय करतायत आणि अनिरुद्धला फक्त आईवडिलांचा पैसा हवा आहे, बाकी काहीच नाही. तेव्हा दुसरा मित्र म्हणतो अशा मुलांना धडा शिकवायलाच हवा आणि काहीही झालं तरी जागा सोडायची नाही हा विनायका. बघू तुला कोण काय करतंय, अडवूनच ठेवायचं त्या लोकांना. तू फक्त एक आवाज टाक, आम्ही लगेच तुझ्या मदतीला धावून येऊ, असं आप्पांचे मित्र म्हणतात. मग आता आप्पा म्हणतात हो रे सगळं कळतंय मला, मी हे सगळं काही करेल, पण अनिरुद्ध विरोधात कोर्टात जर उभं राहायचं असेल ना तर खूप त्रास होतो रे तिथे. पण करणार तरी काय, शेवटी त्यानेच ही वेळ माझ्यावर आणली आहे ना. आप्पांचे मित्र म्हणतात तू स्वतःला त्रास करून अजिबात घेऊ नकोस, कारण तुझा त्रास आम्हाला नाही बघवणार आता, कारण जिंकणार तर तूच आहेस, कारण आम्हाला 100% खात्री आहे. तेव्हा आप्पांना खूप बरं वाटतं. आता आप्पांचे मित्र म्हणत असतात काय आहे ना विनायका, तुला सांगतो आम्ही, खालच्या कोर्टात जर न्याय मिळाला नाही ना आपण वरच्या कोर्टात जाऊ, लढू, परंतु न्याय हा मिळवायचाच आणि ही केस जिंकायचीच. तेवढ्यातच संजना आता तेथे येते आणि त्या दोघांनाही विचारते काय ला काय दुसरे उद्योगच नाही आहेत की काय, आणि कशाला उगीच आप्पांना इन्स्टिगेट करतायत. एका कोर्टात न्याय मिळाला नाही तर आपण वरच्या कोर्टात जाऊ. एक काम करा, तुम्हाला हा सगळा खाऊ वाटतोय ना, मग तुम्ही घरी जा आणि तुमच्या मुलाच्या विरोधात केस करा आणि मग कोर्ट खेळत बसा. हे पहा उगीच आमच्या घरात येऊन भांडणं लावायची नाहीत हा. तेव्हा आम्ही भांडणं लावायला नाही आलो, आम्ही आमच्या मित्रांना सपोर्ट करायला आलोय, असं आता आप्पांचे मित्र म्हणतात. तेव्हा संजना विचारते हा कसला सपोर्ट आहे, तुम्ही चक्क मला आणि अनिरुद्धला व्हिलन ठरवता आहात. दर 2 दिवसांनी यायचं आणि आप्पांचं डोकं खायचं, हा तुमचा दिनक्रमच सुरू झालाय. तुमच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण बिघडतं, कळतं का तुम्हाला? त्यावेळी आप्पांचा मित्र म्हणतो खोटं बोलू नकोस, तू आल्यापासून ना या घरातलं वातावरणच अजिबात चांगलं नाहीये. तुमच्यामुळेच विनायका आणि कांचनताई हे घर सोडून निघून गेले होते, समजलं? तेव्हा संजना म्हणते आम्ही नव्हतं सांगितलं आप्पांना घर सोडून जायला, आई आणि आप्पा स्वतः हे घर सोडून गेले होते आणि तुम्हाला कशाला उगीच आमच्या घरातल्या नसत्या चौकशा करायच्यात, कारण आम्ही काही तुमच्या घरात चौकशा करायला येतो का, नाही ना, मग तुम्ही कशाला आमच्या घराला कान लावून बसलेले असता. त्यावेळी आप्पा म्हणतात हे माझे जुने मित्र आहेत संजना, त्यांना एक शब्द देखील तू बोलायचा नाहीयेस. तर आता आप्पाच्या मित्रांनी आप्पांना साथ दिलेली असते म्हणून संजना आता खूपच रागात त्यांच्याकडे पाहत असते. तेव्हा आप्पाचे मित्र आता आप्पांना धीर देतात आणि म्हणतात की आपण आता कोर्टात लढायचंच आणि कायद्याने लढायचं, ही जागा अजिबात हातची जाऊ द्यायची नाही, हा बंगला पाडू द्यायचा नाही. विनायका चालेल ना? त्यावेळी आता आप्पा म्हणतात हो, म्हणून ते पण त्यांच्या मित्रांना म्हणतात की मला तुम्ही मदत करा. त्यावेळी मित्र म्हणतात तू सांगायची गरज नाही,
नाही, कारण आम्ही आहोतच तुझ्या पाठीमागे नेहमी. त्यावेळी आप्पांना आता खूप मोठा धीर येतो. तर संजना आता रागातच त्या तिघांकडेही पाहू लागते, कारण संजनाचं म्हणणं आता कोणीच ऐकलेलं नसतं. तिला चक्क या तिघांनीही तोंडावर पाडलेलं असतं. मग आता संजना खूपच रागात त्या तिघांकडे पाहते आणि आतमध्ये निघून जाते. तर हे तिघेही आता खूपच खुश असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये संजना आणि ईशा रूममध्ये असतात. तेव्हा संजना आता तेथे जाते आणि ईशाला म्हणते, हे बघ, तुझी आई कशी आहे तुला तर माहीत आहे. आता यांच्या विरोधात आपण आहोत. इथे तर टॉवर उभा राहणारच आहे. काहीही झालं तरी ही केस आपणच जिंकणार आहोत. ईशा, हे बघ, अभि मूर्ख आहे. अभि म्हणतोय जॉब शोधायचा आहे, पण तू आता माघार घेऊ नकोस. तुला काय करायचं ना ते मी सांगतेय. त्यावेळी ईशा विचारते, काय करायचं नक्की मला? मग आता संजना तिला पुढे काय काय करायचं हा प्लॅन सांगत असते. त्यावेळी ईशा म्हणते, ठीक आहे, मी तू म्हणते ना तसं करायला तयार आहे, कारण आई आता देशमुख नाही आहे, आई आता केळकर आहे. त्यावेळी संजना म्हणते, एक्झॅक्ट. मग आता मी कोर्टामध्ये बघ आता कशी सगळ्यांची जिरवते आणि त्याचबरोबर असं स्टेटमेंट देते ना की सगळेजण पाहतच राहतील, असं ईशा मोठ्या तोऱ्यातच म्हणते. तेव्हा संजनाला आता प्रचंड आनंद होतो. तेव्हा ती आता म्हणते की एक्झॅक्ट मला हेच हवं होतं तुझ्याकडून, पण आता ईशाच्या मनात नक्की काय असतं हे कुणालाच कळत नाही आहे. मग दुसरीकडे आता अरुंधती ही खूप रडत असते. तेव्हा सुलेखाताई तिला समजवतात की अरुंधती बेटा, तू रडू नकोस. त्यावेळी आता नितीन देखील म्हणतो, हो अजिबात तू रडू नकोस. ईशाने ऐकलं नाही म्हणून काय झालं? मग आता आपल्या पोटच्याच मुलीने असं आपलं नाही ऐकलं तर किती वाईट वाटतं बरं, असं अरुंधती आता म्हणत असते. त्याचवेळी आता यश हा रागातच ईशाला म्हणतो, आईने तुझ्यासाठी एवढ्या खास्ता खाल्ल्या आहेत, तुला प्रत्येक गोष्ट मिळावी यासाठी लक्ष दिलं आहे आणि तुझं सगळं काही चांगलं होण्यामागे फक्त आईचाच हात आहे, असा आता तो अगदी समजुतीने तिला म्हणत असतो. पण आता उद्धट ईशा ऐकतच नाही. ती म्हणते, प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी एवढं करतेच आणि मग या आईने केलं तर कुठे काय झालं, कुठे एवढं बिघडलं? आईने हे जे काही केलं ते आता बॅनर लावायचे आहेत का? असं म्हणून ती अरुंधतीचा कोर्टातच सर्वांसमोर अपमान करते आणि संजनासोबत तिथून निघून जाते. तर संजना आणि ईशा एकमेकींकडे पाहून हसतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.